नमस्कार मित्रांनो. खूप घरकुलधारकांचा एक प्रॉब्लेम अजून एक येत आहे. मला काही जणांनी कमेंट केल्या की ऑर्डर शीट निघाली आहे. एफ-टी-ओ जनरेट झालेला होता, परंतु एफ-टी-ओ गायब झाला आहे. मग आता पुढे काय? याबाबतची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. खूप लाभार्थ्यांचा हा प्रॉब्लेम आहे आणि ऑर्डर शीट निघालेली होती. एफ-टी-ओ जनरेट झालेला होता, एफ-टी-ओ नंबर पडलेला होता, परंतु आता एफ-टी-ओ गायब झाला आहे. याबाबत जी साशंकता आहे खूप जणांना, घरकुलधारकांना, त्याबाबतची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ. राज्य शासन व केंद्र शासन यांच्या माध्यमातून 10,000 कोटीचं वितरण घरकुल हप्त्यासाठी करण्यात आलेलं आहे. त्याबाबत जी-आर आलेला आहे. त्याबाबत जिल्हा वाईज पेमेंट सोमवारपासून पाठवण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. उद्याच्या यायच्या सोमवारपर्यंत प्रत्येक जिल्ह्यांचे पैसे हे प्रत्येक पंचायत समिती असो, जे संबंधित विभाग आहे त्यांचा, संबंधित विभागाला हे पेमेंट अदा करण्यात येणार आहे. आणि ज्या लोकांचा पहिला असो, दुसरा असो, तिसरा, चौथा जे काही घरकुलाचा हप्ता अडकलेला आहे, त्यांचे हप्ते पडून जाणार आहेत. काळजी करू नका. 1-2 दिवस मागं पुढे होऊ शकतात, कारण निधी आल्यामुळे टेन्शन नाही. अगोदर प्रॉब्लेम काय होता, तर निधी नव्हता, आणि निधी नसल्यामुळं हप्ता टाकण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळं आता निधीचा विषय संपला आहे. निधी मंजूर झाला आहे. निधी वर्ग करण्याची प्रक्रिया चालू आहे. वर्ग करण्याच्या प्रक्रियेला 1-2 दिवस जाऊ शकतात. 1 तारीख होऊ शकते, 2 तारीख होऊ शकते. परंतु मला मिळालेल्या माहितीनुसार सोमवारपासून सर्व वितरणाची प्रक्रिया पूर्णत्वास येऊ शकते आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये खूप जणांचा घरकुलाचा हप्ता पडायला सुरुवात होऊ शकते. कारण सोमवार म्हटल्यानंतर उद्या 31 तारीख, 1 तारीख सोमवारी, त्याच्यानंतर 1-2 दिवसामध्ये सर्व वर्गवारी पूर्ण होईल आणि खूप जणाचे ज्यांचं एफ-टी-ओ जनरेट नसेल किंवा ऑर्डर शीट निघाली नसेल, असे खूप जणांचे अजून प्रॉब्लेम आहेत, तर त्यांचं निघेल व पैसे वर्ग करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. आता ज्यांचं सगळं ओके आहे, ऑर्डर शीट निघाली आहे, एफ-टी-ओ आला आहे, पेमेंट दाखवतं आहे, खूप जणांचं अगोदर सर्व प्रोसेस झालेली आहे, परंतु अमाऊंट ही दाखवली जात आहे. 15,000 असो, 30,000 असो, 26,000, 5,000, जे काय अमाऊंट दाखवली जाते, परंतु बँकेमध्ये जमा झालेलं नाही. आणि त्याचा प्रॉब्लेम फक्त हा निधी आहे. त्यामुळे निधी हा आलेला आहे. कुणीही काळजी करू नका. सगळ्यांचे हप्ते पडणार आहेत. हप्ते पडायला सुरुवात होताच लागलीच आपण चॅनलवर व्हिडिओ बनवूच, परंतु पैसे पडणार आहेत. 1-2 दिवस मागे पुढे होईल. परंतु काही जणांचा प्रश्न होता की एफ-टी-ओ जनरेट झालेला होता, तरीही काही जणांचा एफ-टी-ओ गायब झाला. ज्याप्रमाणे एफ-टी-ओ गायब झाला आहे असं लक्षात आल्यानंतर खूप जण टेन्शनमध्ये असू शकतात की माझं एफ-टी-ओ आल्याला गायब झाला. तर तुम्ही काहीही काळजी करू नका. ते तांत्रिक प्रॉब्लेम आहे. परत एफ-टी-ओ अपडेट होऊ शकतो. अपडेट जाऊन परत एफ-टी-ओ नंबर येऊ शकतो. त्यामुळं जो काही कुणाचा एफ-टी-ओ गायब झालेला असेल, तर त्यांचं एफ-टी-ओ परत येईल. काही काळजी करू नका. जर काही तुमचा एफ-टी-ओ लवकर येत नसेल, तुम्हाला जर तसा संशय येत असेल की बाकीच्याचे हप्ते पडले, माझा अजून एफ-टी-ओ दिसत नाही आहे, कारण एफ-टी-ओ जनरेट झाल्यानंतर 7 दिवसानं पैसे पडतात. त्यामुळं निधी वर्ग होताच या प्रक्रियेला तातडीनं सुरुवात होऊ शकते. ज्यांचं एफ-टी-ओ गायब झालं आहे, त्यांचं अपडेट होऊन परत एफ-टी-ओ येऊ शकतं. कारण जर तुमचा पहिला, दुसरा, एखादा दुसरा हप्ता पडलेला असेल, तर काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही. कारण बँक अकाउंट चालू आहे, सर्व गोष्टी चालू आहेत. त्यामुळे तुमचा पहिला, दुसरा हप्ता पडलेला आहे. परंतु ज्यांचा पहिला हप्ता असेल आणि त्यांचा जर एफ-टी-ओ गायब झाला असेल, तर मात्र एखाद्या वेळेस बँकमध्ये लिंकिंगमध्ये प्रॉब्लेम, आधार शेडिंगचा प्रॉब्लेम, काही गोष्टी असू शकतात. परंतु तुम्हाला जर ह्याच्या अगोदर जर हप्ते 1-2 पडलेले असतील, तर त्यांनी काही काळजी करायची गरज नाही. एफ-टी-ओ परत जनरेट होईल, अपडेट होईल व परत तुम्हाला एफ-टी-ओ नंबर दुसरा येईल व तुमचे पेमेंट तिथं दाखवलं जाईल. त्यामुळं खूप जणांना प्रॉब्लेम होता की एफ-टी-ओ गायब झाला आहे. तुमचं जर 1-2 हप्ते अगोदर पडलेले असतील, तर काही टेन्शन घेऊ नका. तुमचं आधार लिंकिंग हे सर्व गोष्टी आहेत. त्यामुळे त्या आधार लिंकिंगच्या खात्यावरती पैसे जात असतात. एफ-टी-ओ जर गायब झाला असेल, तर तो तांत्रिक प्रॉब्लेममुळे झालेला असेल. त्यामुळे खूप काही जणांचा प्रॉब्लेम आहे, परंतु काही काळजी करायची गरज नाही. जर अगोदर हप्ते तुमचे व्यवस्थित पडलेले असतील, तर तुमचा व्यवस्थितपणे एफ-टी-ओ जनरेट होईल व त्या एफ-टी-ओ जनरेट झाल्यानंतर 5 ते 7 दिवसामध्ये तुम्हाला अमाऊंट दाखवायला सुरुवात होईल वर ते खात्यामध्ये वर्ग होईल. त्यामुळे खूप जणांचा प्रॉब्लेम नाही, परंतु काही जणांचा हा प्रॉब्लेम होता. काहींनी मला कमेंट केलं की आमचं एफ-टी-ओ गायब झाले. तुमचे जर अगोदर हप्ते पडले असतील, तर काही प्रॉब्लेम नाही. परत एफ-टी-ओ तुमचा अपडेट होऊन दुसरा एफ-टी-ओ येईल, एफ-टी-ओ नंबर येईल. काही काळजी करायची गरज नाही. कारण बँकेमध्ये जर शेडिंग व्यवस्थित असेल, आधार लिंकिंग व्यवस्थित असेल, सर्व गोष्टी प्रोसेसमध्ये असतील, तर काही काळजी करायची गरज नाही.
हीच एक सर्व जे लाभधारक आहेत घरकुलधारकांना त्यांना एक अपडेट द्यायची होती. कारण काही जणांची मला कमेंट आली, की आमची एफ-टी-ओ गायब झाले. तर तुम्हाला 1 ते 2 अगोदर जर हप्ते पडले असतील किंवा एखादा जरी पडलेला असेल, तर तुमचा परत एफ-टी-ओ तिथे येईल, एफ-टी-ओ नंबर येईल आणि परत तुम्हाला अ, रक्कम दाखवली जाईल. हीच एक अपडेट सर्व लाभार्थ्यांना द्यायची होती. काही काळजी करू नका, सर्वांचे हप्ते जमा होणार आहेत. सर्वांनाच प्रतीक्षा आहे. खूप जण कमेंट करत आहेत, की कधी पडणार, कधी पडणार? निधी आलाय, निश्चित हप्ते पडतील, काळजी करू नका. कारण इतके दिवस निधी नव्हता. निधी येऊनही तुमचा हप्ता पडत नसेल, सर्वांचे जर हप्ते पडले आणि जर तुमचा हप्ता पडत नसेल, तर निश्चित पंचायत समितीला भेट द्या किंवा संबंधित ग्रामसेवक असो यांच्याशी भेट घ्या. तुमचा हप्त्याला काय दुसरा प्रॉब्लेम झालाय का? जिओ टॅगिंग जरी झालेला असेल, जिओ टॅगिंगमध्ये काय प्रॉब्लेम असेल, तर त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्या. परंतु हप्ता पडायच्या वेळेस जेव्हा हप्ता पडायला सुरुवात होईल, लागलीच आपण चॅनलवर व्हिडिओ बनवूनच घेऊ. सध्या जे परवा पैसे पडलेत ते ₹35,000 पडलेत, वाढीव अनुदानाचे पडलेत. त्यांचा तो विषय वेगळा आहे. परंतु आपले हप्ते महत्त्वाचा पहिला, दुसरा, तिसरा हे महत्त्वाचे हप्ते काढणं गरजेचं आहे. ₹35,000 चा हप्ता हा सर्वांना येणार आहे. कुणी याच्यामधून वगळलं जाणार नाही. फक्त आपले हे मेन हप्ते काढून घ्या अगोदर. मेन हप्ते झाल्यानंतर ₹35,000 तुमचे कुठेही जाणार नाहीत. निधी येताच ते हप्ते तुमच्या खात्यावर आपोआप पडून जाणार आहे. त्यामुळे ज्यांचा एफ-टी-ओ गायब झालेला होता त्यांनी काळजी करू नका. तुमचे जरी अगोदर हप्ते पडलेले असेल तर सर्व आधार लिंकिंग काय आहे म्हणून समजा. एफ-टी-ओ निश्चित तिथं जनरेट होईल दुसरा एफ-टी-ओ नंबर येईल व हप्ता तुमचा पडून जाईल. हीच एक अपडेट सर्व घरकुलधारकांना द्यायची होती. याबाबत काही संशय असाल तर निश्चित कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.